SY.BCom व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाचं दुसरं प्रकरण आपण सुरू केलेलं आहे। प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न। या प्रकरणामधला दुसरा मुद्दा आपण सुरू केलेला आहे 2.2। या मुद्द्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना दिलेल्या आहे। आपण मागच्या तासाला राष्ट्रीय उत्पन्नाची जी पहिली संकल्पना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अभ्यासलेली आहे। आज आपण उर्वरित राहिलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना अभ्यासणार आहोत। तर दुसरी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। निव्वळ राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना विचारात घेता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि घसारा या दोन्हींचा प्रामुख्याने विचार केला जातो आणि म्हणून सुरुवातीला आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचे काही व्याख्या पाहू आणि मग निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाच्या मापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा आपण अभ्यास करू। तर मग निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांच्या एकूण मूल्यातून वस्तू व सेवांचं उत्पादन करण्यासाठी येणारा घसारा खर्च वजा केला असता शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय। दुसरी व्याख्या आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाची पाहू। एका विशिष्ट कालखंडात देशातील नागरिकांनी देशात आणि परदेशात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या एकूण मूल्यातून घसारा खर्च वजा जाता शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय। आणि म्हणून निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढण्याचं सोपं सूत्र आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा। तर अशा पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून संबंधित वर्षाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केला की आपल्याला काय प्राप्त होतं? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होतं। निव्वळ राष्ट्रीय उत्पादन दोन पद्धतीने मोजलं जातं। त्यातली पहिली पद्धत आहे चालू किमतीनुसार किंवा बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। चालू किमतीनुसार किंवा बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। चालू किमतीनुसार किंवा बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। चालू किमतीनुसार किंवा बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर एका विशिष्ट कालखंडामध्ये बाजार किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा खर्च वजा जाता शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजेच चालू किमतीनुसार किंवा बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय। म्हणजे चालू किमतीने एका विशिष्ट वर्षातील चालू किमतीनुसार जे स्थूल राष्ट्रीय उत्पादन आहे त्यातून त्या वर्षाचा घसारा वजा केल्यास जे उत्पन्न शिल्लक राहतं त्या उत्पन्नाला चालू किमतीनुसार किंवा बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं संबोधलं जातं। दुसरा प्रकार आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचा दुसरा प्रकार आहे घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मोजताना बाजार किमतीनुसार जे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आहे त्यामधून अप्रत्यक्ष कर वजा केल्यास आपल्याला घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळतं। म्हणजे बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन वजा अप्रत्यक्ष कर या पद्धतीने निव्वळ राष्ट्रीय उत्पादन घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मोजता येतं। तसंच
घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आपण जे घटक वापरतो त्या घटकांना मिळणाऱ्या मोबदल्यांची बेरीज केली तरी सुद्धा आपल्याला घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं। घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं। घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं आणि म्हणून उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे वेगवेगळे घटक आपण वापरतो, उदाहरणार्थ वेतन किंवा मजुरी, वेतन किंवा मजुरी अधिक खंड अधिक व्याज अधिक लाभांश अधिक सामाजिक सुरक्षा वर्गणी, सामाजिक सुरक्षा वर्गणी, सामाजिक सुरक्षा वर्गणी वजा परदेशात जाणारे निव्वळ उत्पन्न, परदेशात जाणारे निव्वळ उत्पन्न। याही पद्धतीने घटक खर्चानुसार मिळणारं निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं। त्यामध्ये उत्पादन घटक मालकांना जे घटक मोबदले मिळतात त्या घटक मोबदल्यांची बेरीज करायची, त्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षा वर्गणी जी कामगारांनी भविष्यकालीन संकटावर मात करण्यासाठी दिलेली असते तीही मिळवायची आणि त्याच्यातून परदेशामध्ये जाणारं जे निव्वळ उत्पन्न आहे ते वजा करायचं। या पद्धतीने निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करता येतं। तर अशा पद्धतीने निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आपण थोडक्यामध्ये पाहिलेली आहे। आता आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। या संकल्पनेवरून निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाची काही मूलभूत वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत। पहिलं वैशिष्ट्य क्रमांक 1, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना एखाद्या देशाच्या संदर्भामध्ये किंवा राष्ट्राच्या संदर्भामध्ये वापरली जाते। म्हणजे राज्यानुसार जिल्हानिहाय किंवा तालुकानिहाय निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जात नाही, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना देश किंवा राष्ट्र हा निकष विचारात घेतला जातो। हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं सांगता येईल। दुसरं वैशिष्ट्य, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना ते पैशामध्ये केलं जातं। निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे पैशामध्ये केलं जातं। म्हणजे जेवढे निव्वळ वस्तू व सेवांचं मूल्य असेल त्याची बेरीज करून आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो। म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन पैशामध्ये केलं जातं। तिसरं वैशिष्ट्य, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन एका विशिष्ट कालावधीसाठी, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन एका विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे साधारणतः एका वर्षाच्या कालावधीसाठी, आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी विचारात घेतो। आपल्या भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे, तर या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो। त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण वस्तू व सेवांचं निव्वळ मूल्य विचारात घेतो, त्यामधून घसाऱ्याचं मूल्य हे वजा केलेलं असतं आणि म्हणून वस्तू व सेवांच्या मूल्याचं मापन करताना आपण फक्त निव्वळ मूल्य व प्रत्येक वस्तूचं निव्वळ मूल्य आपण विचारात घेतो। त्याच्यानंतर पाचवा वैशिष्ट्य घसारा, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा खर्च आपण काय करतो, वजा करतो। निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसाऱ्याचा खर्च वजा करतो असं आपल्याला म्हणता येईल। त्याच्यानंतर 6वं वैशिष्ट्य आकारमान, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं आकारमान हे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकारमानापेक्षा कमी असतं, कारण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घसाऱ्याचा समावेश झालेला असतो आणि जेव्हा आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मूल्य मोजतो तेव्हा घसाऱ्याचं मूल्य वजा केलेलं असतं आणि म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकारमानापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं आकारमान हे कमी असतं असं आपल्याला म्हणता येईल। त्याच्यानंतर ही जी संकल्पना आहे ही क्लिष्ट स्वरूपाची संकल्पना आहे, कारण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण घसारा खर्च वजा केलेला नसतो, ढोबळ स्वरूपामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो, परंतु निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना त्या यंत्राचं आयुष्य विचारात घ्यावं लागतं, त्या यंत्राची झीज विचारात घ्यावी लागते आणि मग त्याच्यानुसार
आपल्याला घसाऱ्याचं मूल्य ठरवावं लागतं आणि घसाऱ्याचं मूल्य ठरवणं ही अतिशय किचकट आणि क्लिष्ट बाब आहे. त्यामुळं निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना घसाऱ्याची रक्कम किती वजा करायची या बाबतीत अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटचं वैशिष्ट्य क्रमांक 8, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेवरून आपल्याला आर्थिक वृद्धी किती वाढ झाली हे समजतं. आपल्याला आर्थिक वृद्धीतील वाढ आपल्याला समजते. आर्थिक वृद्धीतील वाढ आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीनुसार देशाच्या आर्थिक वृद्धीमध्ये नेमकी किती वाढ झाली, देशाचं उत्पादन शुद्ध उत्पादनात किती वाढ झाली हे समजण्यासाठी आपल्याला या संकल्पनेचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमधली दुसरी संकल्पना समजून घेतलेली आहे. आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमधली तिसरी संकल्पना समजून घेणार आहोत. त्या संकल्पनेचं नाव आहे एकूण देशांतर्गत उत्पादन. त्या संकल्पनेचं नाव आहे एकूण देशांतर्गत उत्पादन किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन. त्यालाच आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा GDP असं म्हणतो. आणि म्हणून ही तिसरी संकल्पना आहे या प्रकरणातली. 2.2.3 स्थूल किंवा एकूण देशांतर्गत उत्पादन. स्थूल किंवा एकूण देशांतर्गत उत्पादन, त्याला इंग्रजीमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि शॉर्टमध्ये GDP या नावाने त्याला संबोधलं जातं. GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना देशांतर्गत जे वस्तू व सेवांचं उत्पादन होतं त्याच्या मूल्याचं मापन करतं. आणि म्हणून आपण ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी अगोदर या संकल्पनेची व्याख्या थोडक्यामध्ये पाहू. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे एका विशिष्ट कालखंडात म्हणजे साधारणतः एका वर्षाच्या कालखंडात देशाच्या सीमेअंतर्गत झालेल्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाचं एकूण बाजार मूल्य, त्याला काय म्हणायचं, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणायचं. एका विशिष्ट कालखंडात म्हणजे साधारणतः एका वर्षाच्या काळात देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या एकूण वस्तू व सेवांचं पैशातील मूल्य किंवा बाजार मूल्य, त्यालाच आपण काय म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो. याच्यानंतर आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनाची दुसरी व्याख्या देता येईल. एका विशिष्ट कालखंडात देशातील उत्पादकांनी आणि परक्या देशातील उत्पादकांनी देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचं पैशातील एकूण मूल्य, त्याला आपण काय म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा स्थूल देशांतर्गत उत्पन्न असं म्हणतो. आता स्थूल देशांतर्गत उत्पन्न काढण्याचं सूत्र आहे पुढील प्रमाणे. स्थूल देशांतर्गत उत्पन्न बरोबर एकूण वस्तू व सेवा, एकूण वस्तू व सेवा गुणिले किमती. प्रत्येक वस्तू आणि सेवेच्या किमतीने त्या वस्तू आणि सेवेच्या संख्येला गुणायचं आणि त्या मूल्याची बेरीज करून आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढता येतं. आणि म्हणून GDP इज इक्वल टू Q इंटू P. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, Q म्हणजे क्वांटिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड विथ इन द बाउंड्री ऑफ द कंट्री, देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या एकूण वस्तू व सेवांची संख्या आणि त्याला त्या वस्तू व सेवांच्या किमतीने गुणलं की आपल्याला काय मिळतं, स्थूल देशांतर्गत उत्पादन मिळतं. अर्थात स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजताना खर्च या संकल्पनेच्या आधारे सुद्धा स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन केलं जातं. स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर खाजगी उपभोग खर्च, हे दुसरं सूत्र आहे. खाजगी उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च, खाजगी उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च, गुंतवणूक खर्च अधिक
सरकारी खर्च अधिक सरकारी खर्च अधिक कंसामध्ये निर्यात वजा आयात, निर्यात वजा आयात म्हणजे निर्यातीच्या मूल्यातून आयातीचं मूल्य वजा केलं जातं. अशा पद्धतीने खर्च पद्धतीचा वापर करून सुद्धा स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन करता येतं. आणि म्हणून स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर खाजगी उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात. तर इंग्रजीमध्ये हेच आपल्याला अशा पद्धतीने मांडता येईल. GDP बरोबर C प्लस I प्लस G प्लस X मायनस M. X म्हणजे एक्सपोर्ट, M म्हणजे इम्पोर्ट. तर अशा पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं सूत्र आपल्याला मांडता येईल. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं मापन सुद्धा दोन पद्धतीने केलं जातं. एक बाजार किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन, दोन पद्धती आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाच्या पद्धती. दोन पद्धतीने स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन केलं जातं. त्यातली पहिली पद्धती आहे बाजार किमतीनुसार, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न. बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय, तर एका वर्षाच्या काळात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण झाल्या असतील त्यांना त्यांच्या किमतीने गुणायचं म्हणजे आपल्याला बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न मिळतं. एका वर्षाच्या काळात देशाच्या सीमेच्या अंतर्गत उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवांचं जे एकूण मूल्य असतं बाजार किमतीनुसार किंवा चालू किमतीनुसार त्याला म्हणतात बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न. आणि दुसरा प्रकार आहे घटक खर्चानुसार, घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन. घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन. तर घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन करताना आपल्याला बाजार किमतीनुसार त्याचं सूत्र आहे बघा. घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन, घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर बाजार किमतीनुसार, बाजार किमतीनुसार, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा, वजा चिन्ह आहे बघा इथं, वजा अप्रत्यक्ष कर, वजा अप्रत्यक्ष कर अधिक अर्थसहाय्य, अधिक अर्थसहाय्य. याही पद्धतीने घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन करता येतं. आणि म्हणून घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर बाजार किमतीनुसार, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा अप्रत्यक्ष कर अधिक अर्थसहाय्य. याही पद्धतीने आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन करता येतं. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे 4 प्रकार पडतात. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे, नंबर 1 चा प्रकार आहे पैसा रूप, पैसा रूप स्थूल देशांतर्गत उत्पादन. दुसरा प्रकार आहे वास्तव, वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन. दुसरा प्रकार आहे वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन. तिसरा प्रकार आहे वास्तविक, वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन. आणि चौथा प्रकार आहे जो आयडियल परिस्थितीमध्ये वास्तव
आयडल परिस्थितीमध्ये आपण देशांतर्गत उत्पादनाचं मापन करतो आणि त्यालाच आपण संभाव्य पोटेन्शियल असा त्याला शब्द आहे. संभाव्य स्थूल देशांतर्गत उत्पादन असे 4 प्रकार स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे पडतात. अगदी थोडक्यामध्ये एका प्रकाराचा आपण परामर्श घेऊ. तर पहिला प्रकार आहे पैसारूप स्थूल देशांतर्गत उत्पादन. पैसारूप स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? एका विशिष्ट कालखंडात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू व सेवा उत्पादित झालेल्या आहे त्याचं जे एकूण मूल्य आहे त्याला म्हणायचं पैसारूप स्थूल देशांतर्गत उत्पादन. दुसरा प्रकार आहे वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन. वास्तव म्हणजे काय? स्थिर किमतीनुसार किंवा मागील वर्ष विचारात घेऊन किंवा आधार वर्ष विचारात घेऊन चालू वर्षाच्या संदर्भात जेव्हा स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन केलं जातं तेव्हा त्याला म्हणायचं वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन. तिसरा प्रकार आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन. ठराविक अंतराने किंवा विशिष्ट वेळचं जेव्हा स्थूल देशांतर्गत उत्पादन आपण मोजतो तेव्हा त्या उत्पादनाला वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतात. आणि आता शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे संभाव्य स्थूल देशांतर्गत उत्पादन. देशामध्ये आदर्श परिस्थिती निर्माण करून जेव्हा आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन करतो तेव्हा त्याला म्हणायचं संभाव्य स्थूल देशांतर्गत उत्पादन. म्हणजे देशामध्ये बेकारी नाही, देशामध्ये भाववाढ नाही, देशातील किमती स्थिर आहे. या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन करतो तेव्हा त्याला म्हणतो आपण संभाव्य स्थूल देशांतर्गत उत्पादन. तर अशा पद्धतीने आपण अगदी थोडक्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय त्याच्या 2 व्याख्या पाहिल्या, त्याचे मापनाच्या 2 पद्धती पाहिल्या आणि 4 प्रकार स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे आपण पाहिलेले. आता आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनाची वैशिष्ट्ये आपल्याला विचारात घ्यायची आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाची वैशिष्ट्ये आता आपल्याला थोडक्यामध्ये विचारात घ्यायची आहे. तर या वैशिष्ट्यांचा विचार करताना पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन सुद्धा आपण देशाच्या संदर्भामध्ये करतो. पहिला मुद्दा स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन आपण वैशिष्ट्य स्थूल देशांतर्गत उत्पादनाची वैशिष्ट्ये जर आपण विचारात घेतली तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन देश किंवा राष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण करतो. कुठलंही राज्य, जिल्हा किंवा तालुकानिहाय स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा आपण वापर करत नाही असं आपल्याला म्हणता येईल. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे मुख्य 4 घटक आहेत बघा. मुख्य 4 घटक आहे. पहिला घटक आहे उपभोग, दुसरा घटक आहे गुंतवणूक, तिसरा घटक आहे सरकारी खर्च आणि चौथा घटक आहे निव्वळ उत्पन्न. निव्वळ उत्पन्न म्हणजे काय? निर्यातीच्या मूल्यातून आयातीचं मूल्य वजा केलं की आपल्याला काय समजतं? निव्वळ उत्पन्न समजतं. तर अशा पद्धतीने स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे एकूण 4 घटक आहे. उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च आणि निव्वळ उत्पन्न हे 4 मुख्य घटक स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे. त्याच्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पादन विशिष्ट कालावधीसाठी मोजलं जातं आणि तो कालावधी म्हणजे 1 वर्षाचा कालावधी असतो. तो कालावधी किती असतो? 1 वर्षाचा असतो. 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचं आर्थिक वर्ष आहे. तर या आर्थिक वर्षाच्या संदर्भामध्ये आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. चौथा वैशिष्ट्य स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन सुद्धा आपण पैशाच्या स्वरूपामध्ये करतो. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन आपण पैशाच्या स्वरूपामध्ये करतो. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन आपण पैशाच्या स्वरूपामध्ये करतो. 5वं वैशिष्ट्य स्थूल देशांतर्गत उत्पादन विचारात घेताना घसारा खर्च आपण त्यामध्ये समाविष्ट झालेला असतो. घसारा खर्च आपण वजा करत नाही म्हणून स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वापर करताना घसारा खर्चाचा समावेश त्यामध्ये झालेला असतो. त्याच्यानंतर 6वं वैशिष्ट्य स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन करताना बदली उत्पन्न, भांडवली लाभ आणि अवैध मार्गाने मिळालेलं उत्पन्न, बेकायदेशीर मार्गाने मिळालेलं उत्पन्न
याचा समावेश स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये होत नाही। म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजताना बदली उत्पन्न, भांडवली लाभ आणि अवैध उत्पन्न यांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये होत नाही। स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं मापन करताना आपण 3 पद्धतीचा वापर करतो। एक एकूण उत्पादन पद्धती, दुसरी पद्धती आहे एकूण उत्पन्न पद्धती आणि तिसरी पद्धती आहे एकूण खर्च पद्धती। तर या 3 पद्धतीचा वापर करून आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा अभ्यास करतो। तर अशा पद्धतीने स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं वैशिष्ट्य स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या साहाय्याने जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना केली जाते। आणि म्हणून GDP हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण GDP वरून देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरवला जातो आणि जगातील वेगवेगळ्या देशांची तुलना त्या देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या आधारे केली जाते। आणि म्हणून GDP वरून आपल्याला देशाचा वृद्धी दर समजतो। गुंतवणूकदार असतील, व्यावसायिक असतील, धोरणकर्ते असतील, त्यांच्या दृष्टीने ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे। तर अशा पद्धतीने आज आपण दुसरी संकल्पना पाहिली राष्ट्रीय उत्पन्नाची, स्थूल किंवा एकूण देशांतर्गत उत्पादन। आता आपण चौथी संकल्पना पाहणार आहोत, म्हणजे आजची तिसरी संकल्पना आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेतील चौथी संकल्पना। तर आज तिसरी संकल्पना पाहणार आहोत 2.2.4। त्या संकल्पनेचं नाव आहे दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम त्याला म्हणतो आपण। दरडोई उत्पन्न असं त्या संकल्पनेचं नाव आहे। 2.2.4 दरडोई उत्पन्न त्याला इंग्रजीमध्ये आपण पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो। पर कॅपिटा इन्कम त्याला पर कॅपिटा इन्कम असं म्हटलं जातं। PCI पर कॅपिटा इन्कम असा शब्दप्रयोग वापरला जातो। तर बघा, दरडोई उत्पन्न ही संकल्पना सुद्धा अर्थशास्त्रीय विवेचनाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे। दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर देशातील प्रत्येक नागरिकाचं जे सरासरी उत्पन्न असतं त्याला आपण काय म्हणतो, दरडोई उत्पन्न असं म्हणतो। देशातील प्रत्येक नागरिकाचं सरासरी उत्पन्न जे असतं त्या उत्पन्नाला आपण दरडोई उत्पन्न असं म्हणतो। दरडोई उत्पन्नाच्या 2 व्याख्या आपण थोडक्यामध्ये पाहू आणि नंतर मग दरडोई उत्पन्न काढण्याचं सूत्र आपण थोडक्यामध्ये पाहू। तर एका विशिष्ट कालखंडात देशातील प्रत्येक नागरिकाचं असणारं सरासरी उत्पन्न, एका विशिष्ट कालखंडात देशातील नागरिकाचं असणारं सरासरी उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न होय। ही पहिली व्याख्या मी तुम्हाला दरडोई उत्पन्नाची सांगितली। आता आपण दरडोई उत्पन्नाची दुसरी व्याख्या पाहू। एका विशिष्ट कालखंडात देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि एकूण लोकसंख्या यातील गुणोत्तर म्हणजे दरडोई उत्पन्न होय। एका विशिष्ट कालखंडातील देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि देशाची एकूण लोकसंख्या यातील जे गुणोत्तर असतं त्याला दरडोई उत्पन्न म्हणतात। आणि म्हणून दरडोई उत्पन्न काढण्याचं जे सूत्र आहे, दरडोई उत्पन्न काढण्याचं जे सूत्र आहे ते अशा पद्धतीने दरडोई उत्पन्न बरोबर राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशाची एकूण लोकसंख्या भागिले देशाची एकूण लोकसंख्या या पद्धतीने दरडोई उत्पन्नाचं मापन केलं जातं। दरडोई उत्पन्न बरोबर राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशाची एकूण लोकसंख्या या पद्धतीने दरडोई उत्पन्नाचं मापन केलं जातं। दरडोई उत्पन्न या संकल्पनेची काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत। तर पहिलं वैशिष्ट्य या संकल्पनेचं, दरडोई उत्पन्न या संकल्पनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पाहणार आहोत आपण। दरडोई उत्पन्न म्हणजे काय, देशातील नागरिकाचे सरासरी उत्पन्न, देशातील प्रत्येक नागरिकाचं
देशातील प्रत्येक नागरिकाचे सरासरी उत्पन्न, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, दरडोई उत्पन्न म्हणतो. देशातील प्रत्येक नागरिकाचे जे सरासरी उत्पन्न असतं त्या उत्पन्नालाच आपण काय म्हणतो, दरडोई उत्पन्न असं म्हणतो. दुसरं वैशिष्ट्य, दरडोई उत्पन्नाचं मापन सुद्धा व्यक्तीच्या संदर्भामध्ये केलं जातं, देशाच्या संदर्भात केलं जात नाही. जसं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे देशाच्या संदर्भामध्ये केलं जातं, तर दरडोई उत्पन्नाचं मापन व्यक्तीच्या संदर्भात केलं जातं. दरडोई उत्पन्नाचं मापन व्यक्तीच्या संदर्भामध्ये केलं जातं. तिसरं वैशिष्ट्य, दरडोई उत्पन्नाच्या मापनाचा कालावधी सुद्धा एकच वर्ष असतो. आर्थिक वर्ष जे असतं आपलं, तो दरडोई उत्पन्न मापनाचा कालावधी असतो. आपल्या देशामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे आणि या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी दरडोई उत्पन्न मोजलं जातं. त्याच्यानंतर दरडोई उत्पन्नाचं मापन सुद्धा कशामध्ये केलं जातं, पैशामध्ये केलं जातं. दरडोई उत्पन्नाचं मापन सुद्धा पैशामध्ये केले जातं. दरडोई उत्पन्नाचं मापन पैशामध्ये केलं जातं. दरडोई उत्पन्नाचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, दरडोई उत्पन्नावरून आपल्याला देशातील नागरिकाच्या राहणीमानाची कल्पना येते. देशातील नागरिकाच्या राहणीमानाची कल्पना येते. देशातील नागरिकाच्या राहणीमानाची कल्पना आपल्याला दरडोई उत्पन्नावरून येते. 6वं वैशिष्ट्य, जगाच्या पातळीवरती डॉलर आणि युरो ही जी 2 मुख्य चलनं आहे, त्या 2 चलनामध्ये दरडोई उत्पन्नाचं मापन केलं जातं. कारण प्रत्येक देशाचं चलन हे वेगवेगळं आहे, पण जगाच्या स्तरावरती ज्या चलनाची सगळ्यात जास्त मागणी आहे आणि जे चलन मोठ्या प्रमाणात वापरलं जातं त्या चलनामध्ये जगातील इतर देशांचं दरडोई उत्पन्न सुद्धा व्यक्त केलं जातं. आणि म्हणून जगाच्या पातळीवरती आता भारताच्या संदर्भामध्ये दरडोई उत्पन्न रुपयामध्ये मोजलं जातं, परंतु जागतिक स्तरावरती जेव्हा वेगवेगळ्या देशांची तुलना केली जाते तेव्हा दरडोई उत्पन्नाचं मापन हे डॉलर आणि युरो ही जी 2 मुख्य चलनं आहे या 2 मुख्य चलनांमध्ये केलं जातं. 7वं वैशिष्ट्य, दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीवरून जगातील देशांचं वर्गीकरण केलं जातं. जगातील देशांचे वर्गीकरण केले जाते. दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीवरून जगातील देशांचं वर्गीकरण केलं जातं. जागतिक विकास बँक दरवर्षी जगातील सर्व देशांच्या दरडोई उत्पन्नाचं डॉलरमध्ये रूपांतर करतं आणि त्या रूपांतरावरून जगातील कोणते देश अतिउच्च उत्पन्न गटातील आहेत, जगातील कोणते देश मध्यम उत्पन्न गटातील आहेत आणि जगातील कोणते देश निश्चितम उत्पन्न गटातील आहे याची आकडेवारी दरवर्षी जागतिक विकास बँक आपल्या अहवालातून प्रसिद्ध करते आणि त्यानुसार मग जगातील देशांचे प्रगत देश, विकसनशील देश आणि मागास देश अशा पद्धतीने वर्गीकरण जागतिक स्तरावरती केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर 8वं वैशिष्ट्य, दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. आर्थिक विकास मोजण्याचा महत्त्वाचा निर्देशक म्हणू आपण, कारण एखाद्या देशाचा विकास किती झाला हे कशावरून कळतं, त्या देशाच्या दरडोई उत्पन्नात होणाऱ्या वाढीवरून कळतं. आणि म्हणून आर्थिक विकासाचं मापन करताना जे महत्त्वाचे निकष वापरले जातात त्यामध्ये दरडोई उत्पन्न हा एक महत्त्वाचा निकष आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य, दरडोई उत्पन्नावरून आपल्याला उपभोग खर्च आणि बचत यांची पातळी समजायला मदत होते. उदाहरणार्थ भारतासारख्या गरीब देशांमध्ये किंवा विकसनशील देशांमध्ये दरडोई उत्पन्नाची पातळी कमी असल्यामुळे उपभोग खर्चाचं प्रमाण जास्त आहे आणि बचतीचं प्रमाण अल्प आहे. या उलट अमेरिकेसारख्या देशामध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये, जपान या देशांमध्ये दरडोई उत्पन्नाची पातळी उच्च आहे आणि त्यामुळं त्या देशांमध्ये उपभोग खर्चाची पातळी कमी आहे आणि बचतीची पातळी जास्त आहे. म्हणजे देशाचं उत्पन्न जसं वाढत जातं तसतसं दरडोई उत्पन्न वाढत गेलं की त्या तुलनेमध्ये उपभोग खर्च कमी होत जातो आणि बचतीचं प्रमाण वाढत जातं असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने आपण 4थी संकल्पना पाहिली, दरडोई उत्पन्न. आता आपण याच प्रकरणातली 5वी संकल्पना पाहणार आहोत. त्या संकल्पनेचं नाव आहे व्यक्तिगत उत्पन्न. पुढची संकल्पना आपण पाहत आहोत 2.2.5
त्या संकल्पनेचं नाव आहे व्यक्तिगत उत्पन्न. त्याला पर्सनल इन्कम असा शब्दप्रयोग इंग्रजीमध्ये केला जातो, व्यक्तिगत उत्पन्न. तर आता आपण या प्रकरणातली 5वी संकल्पना पाहणार आहोत. 2.2.5 संकल्पनेचं नाव आहे व्यक्तिगत उत्पन्न. त्याला इंग्रजीमध्ये पर्सनल इन्कम असं म्हणतात. पर्सनल इन्कम, PI असा शॉर्टमध्ये त्याचा फॉर्म वापरला जातो. व्यक्तिगत उत्पन्न. व्यक्तिगत उत्पन्न ही संकल्पना जर आपण विचारात घेतली तर व्यक्तीचं उत्पन्न दर्शवण्यासाठी ही संकल्पना वापरली जाते. व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे काय, तर व्यक्तिगत उत्पन्नाच्या 2 व्याख्या आता आपण पाहणार आहोत. पहिली व्याख्या, एका विशिष्ट कालखंडामध्ये व्यक्ती अथवा कुटुंबाने विविध साधनांच्या मार्गाने मिळवलेलं उत्पन्न, त्याला म्हणायचं व्यक्तिगत उत्पन्न. व्यक्ती अथवा कुटुंबाने विविध साधनांच्या मार्गाने एका वर्षाच्या काळामध्ये जे मिळवलेलं उत्पन्न असतं त्या उत्पन्नाला म्हणायचं व्यक्तिगत उत्पन्न. अशा पद्धतीने व्यक्तिगत उत्पन्न ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल. दुसरी व्याख्या, एका विशिष्ट कालखंडामध्ये व्यक्तीला प्रत्यक्ष मिळालेलं जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नाला व्यक्तिगत उत्पन्न असं म्हणतात. विशिष्ट कालखंडामध्ये व्यक्तीला प्रत्यक्षात मिळालेलं जे उत्पन्न असतं त्याला व्यक्तिगत उत्पन्न असं म्हणतात. व्यक्तिगत उत्पन्नाची संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला 3 संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यातील पहिली संकल्पना मिळवलेलं उत्पन्न, संकल्पना क्रमांक 1 मिळवलेलं उत्पन्न. दुसरी संकल्पना आहे मिळालेले उत्पन्न, त्यालाच आपण हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतो. मिळालेले उत्पन्न त्याला आपण काय म्हणतो, हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतो. आणि तिसरी संकल्पना आहे मिळविलेले, मिळविलेले परंतु न मिळालेले उत्पन्न, परंतु न मिळालेले उत्पन्न, न मिळालेले उत्पन्न. तर अशा पद्धतीने व्यक्तिगत उत्पन्नाची संकल्पना समजून घेताना या 3 संकल्पना समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी थोडक्यामध्ये आपण एका संकल्पनेचं विवेचन पाहू. पहिली संकल्पना आहे मिळविलेले उत्पन्न, म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्यानंतर जे उत्पन्न व्यक्तीला प्राप्त होतं त्याला आपण म्हणतो मिळवलेलं उत्पन्न. उदाहरणार्थ जमीन मालकाला मिळणारं उत्पन्न, श्रमिकाला मिळणारं उत्पन्न, भांडवलदाराला मिळणारं उत्पन्न, संयोजकाला मिळणारं उत्पन्न, भागधारकांना मिळणारं उत्पन्न. म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष कष्ट केल्यानंतर जे उत्पन्न व्यक्तीला अथवा त्याच्या कुटुंबाला प्राप्त होतं त्या उत्पन्नाला मिळवलेलं उत्पन्न असं म्हणतात. आता दुसरा मुद्दा आहे मिळालेलं उत्पन्न किंवा त्याला दुसरा शब्द आहे हस्तांतरित उत्पन्न. हस्तांतरित उत्पन्न त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे ट्रान्सफर इन्कम. म्हणजे जे उत्पन्न कुठलंही काम न करता मदतीच्या रूपामध्ये किंवा सहाय्याच्या स्वरूपामध्ये मिळतं त्या उत्पन्नाला हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतात. कुठलंही काम न करता जेव्हा व्यक्तीला सहाय्य म्हणून किंवा मदत म्हणून जे उत्पन्न प्राप्त होतं त्या उत्पन्नाला म्हणायचं मिळालेलं उत्पन्न किंवा हस्तांतरित उत्पन्न. आपण उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ बेकारांना मिळणारा बेकारी भत्ता, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारं आर्थिक सहाय्य, अंध, अपंग, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना सरकारकडून मिळणारं अर्थसहाय्य, या उत्पन्नाला काय म्हणायचं हस्तांतरित उत्पन्न असं म्हणायचं. हे उत्पन्न मिळवण्यासाठी कुठलंही कष्ट किंवा काम केलेलं नाहीये, परंतु एक सामाजिक जाणीवेतून सरकारकडून मदतीच्या रूपाने हे उत्पन्न मिळत असतं. आणि आता तिसरा महत्त्वाचा घटक आहे मिळवलेलं परंतु न मिळालेलं उत्पन्न. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला, उत्पन्न मिळवलं, पण त्या उत्पन्नाचा काही भाग हा कर रूपाने सरकार घेतं, काही भाग नफ्याच्या स्वरूपामध्ये वितरित केला जात नाही आणि सामाजिक सुरक्षा वर्गणी द्यावी लागते. त्या उत्पन्नाला आपण काय म्हणतो मिळवलेलं परंतु न, कारण ते उत्पन्न व्यक्तीला प्रत्यक्षामध्ये मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला या 3 संकल्पनेच्या साहाय्याने व्यक्तिगत उत्पन्न ही संकल्पना समजून घेता येते. आणि मग आता आपण व्यक्तिगत उत्पन्नचं सूत्र रूपाने आपण मांडणार आहोत. 2 सूत्र आपण मांडणार आहोत. व्यक्तिगत उत्पन्न बरोबर, व्यक्तिगत उत्पन्न बरोबर उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्यानंतर
त्याला त्याला मजुरीच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न, त्याला खंडाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न, त्याला व्याजाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न, त्याला लाभांशाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न अधिक त्याला मिळणारे हस्तांतरित उत्पन्न, त्याला मिळणारे हस्तांतरित उत्पन्न। ही पहिली पद्धती आहे वैयक्तिक उत्पन्न मोजण्याची। आता आपण वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धती पाहू आपण, व्यक्तिगत उत्पन्न बरोबर। व्यक्तिगत उत्पन्न बरोबर मिळविलेले उत्पन्न, मिळविलेले उत्पन्न, मिळविलेले उत्पन्न अधिक मिळालेले उत्पन्न, त्यालाच आपण हस्तांतरित उत्पन्न म्हणतो आपण, अधिक मिळालेले उत्पन्न। आता वजा करायचं आपल्याला, वजा कंसामध्ये कंपनी कर, कंपनी कर अधिक अवितरित नफा, अधिक अवितरित नफा, अवितरित नफा अधिक सामाजिक सुरक्षा वर्गणी, अधिक सामाजिक सुरक्षा वर्गणी। सामाजिक सुरक्षा वर्गणी ही भविष्यकालीन संकटावरती मात करण्यासाठी प्रत्येक कामगार जमा करत असतो। तर अशा पद्धतीने वैयक्तिक उत्पन्नाचं मापन केलं जातं। आणि म्हणून वैयक्तिक उत्पन्न बरोबर काय, तर वैयक्तिक उत्पन्न बरोबर मिळवलेलं उत्पन्न अधिक मिळालेलं उत्पन्न, यालाच आपण हस्तांतरित उत्पन्न म्हणतो। त्याच्यामधून काय वजा करायचं, कंपनीने कराच्या रूपाने जे उत्पन्न दिलं ते वजा करायचं, कंपनीने जर नफ्याचं वाटप केलं नसेल तर ते वजा करायचं, आणि सामाजिक वर्गणी जो कामगार वर्ग देतो ती वर्गणी सुद्धा यामधून काय करायची, वजा करायची। अशा पद्धतीने आपण व्यक्तिगत उत्पन्नाचं मापन करतो। आणि आता आपण शेवटचा मुद्दा पाहू, व्यक्तिगत उत्पन्नाची वैशिष्ट्ये। शेवटचा मुद्दा पाहू आपण, व्यक्तिगत उत्पन्नाची वैशिष्ट्ये। व्यक्तिगत उत्पन्नाची वैशिष्ट्ये। मग पहिलं वैशिष्ट्य, व्यक्तिगत उत्पन्न हे कोणाच्या संदर्भामध्ये दर्शवलं जातं, तर ते व्यक्तीच्या स्वरूपामध्ये दर्शवलं जातं। व्यक्तिगत उत्पन्न हे व्यक्तीच्या उत्पन्न दर्शवण्यासाठी वापरलं जातं। व्यक्तिगत उत्पन्नाची वैशिष्ट्ये। वैशिष्ट्य क्रमांक 1, व्यक्तिगत उत्पन्न हे व्यक्तीचं उत्पन्न दर्शवतं। व्यक्तिगत उत्पन्न हे व्यक्तीचं उत्पन्न दर्शवतं किंवा व्यक्तीच्या कुटुंबाचं उत्पन्न दर्शवतं। दुसरं वैशिष्ट्य, व्यक्तिगत उत्पन्नाचं दुसरं वैशिष्ट्य, व्यक्तिगत उत्पन्न हे सुद्धा एका वर्षाच्या कालावधीसाठी मोजलं जातं। एका वर्षाच्या कालावधीसाठी व्यक्तिगत उत्पन्न मोजलं जातं। व्यक्तिगत उत्पन्नाचं मापन सुद्धा पैशामध्ये केलं जातं। व्यक्तिगत उत्पन्नाचं मापन सुद्धा कशामध्ये केलं जातं, पैशामध्ये केलं जातं। व्यक्तिगत उत्पन्नाचं मापन कशामध्ये केलं जातं, पैशामध्ये केलं जातं। चौथं वैशिष्ट्य, राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत, राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत व्यक्तिगत उत्पन्न कमी असते। कारण राष्ट्रीय उत्पन्न हे संपूर्ण देशाचं असतं, तर व्यक्तिगत उत्पन्न हे देशातील एका व्यक्तीचं असतं। त्याच्यानंतर पाचवं वैशिष्ट्य, व्यक्तिगत उत्पन्नामध्ये भिन्नता असते। म्हणजे दोन व्यक्तीचं उत्पन्न कधीही समान नसतं, व्यक्तिगत उत्पन्नामध्ये भिन्नता असते। दोन व्यक्तीचं व्यक्तिगत उत्पन्न हे कसं असतं, वेगवेगळं असतं। त्यामुळं व्यक्तिगत उत्पन्नामध्ये काय असते, भिन्नता असते। सहावं वैशिष्ट्य, व्यक्तिगत उत्पन्नामध्ये, व्यक्तिगत उत्पन्नामध्ये मिळविलेले उत्पन्न आणि मिळालेले उत्पन्न यांचा समावेश होतो। मिळविलेले उत्पन्न व मिळालेले उत्पन्न यांचा समावेश होतो। तर मिळविलेले परंतु न मिळालेले उत्पन्न यांचा समावेश होत नाही। मिळविलेले परंतु न मिळालेले उत्पन्न, परंतु न मिळालेले उत्पन्न यांचा समावेश व्यक्तिगत उत्पन्नामध्ये होत नाही। त्याच्यानंतर व्यक्तिगत उत्पन्नावरून आपल्याला व्यक्तीच्या खरेदी शक्तीची कल्पना येते।
व्यक्तिगत उत्पन्नावरून आपल्याला एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे यावरून तो व्यक्ती किती प्रमाणामध्ये वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकतो हे आपल्याला समजायला मदत होते. तसंच व्यक्तिगत उत्पन्नाच्या साहाय्याने आपल्याला उपभोग आणि बचत करण्याची शक्ती समजते. तो व्यक्ती किती प्रमाणामध्ये उपभोग घेऊ शकतो अथवा तो व्यक्ती किती बचत करू शकतो याची कल्पना आपल्याला व्यक्तिगत उत्पन्नावरून येऊ शकते. तर अशा पद्धतीने व्यक्तिगत उत्पन्नाच्या साहाय्याने शेवटचं वैशिष्ट्य सांगतो, आपल्याला मागणीतील बदल समजतो. मागणीतील बदल समजतो म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नात बदल झाला म्हणजे समाजातील श्रीमंत व्यक्तीच्या उत्पन्नात बदल झाला तर चैनीच्या वस्तूंची मागणी किती वाढेल, आरामदायी वस्तूंची मागणी किती वाढेल हे समजायला आपल्याला मदत होते. आणि गरीब लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत किती प्रमाणात वाढ होईल हे आपल्याला व्यक्तिगत उत्पन्नावरून समजतं. अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या प्रमुख संकल्पना पाहिलेल्या आहेत त्या संकल्पना फक्त तुम्हाला रिपीट करून सांगतो. पहिली संकल्पना पाहिली आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, दुसरी संकल्पना पाहिली आपण स्थूल किंवा एकूण देशांतर्गत उत्पादन, तिसरी संकल्पना पाहिली आपण दरडोई उत्पन्न आणि चौथी संकल्पना पाहिली आपण व्यक्तिगत उत्पन्न किंवा वैयक्तिक उत्पन्न. अजून एक संकल्पना आपली राहिलेली आहे खर्चयोग्य उत्पन्न. तर पुढच्या तासाला आपण त्या संकल्पनेचा परामर्श घेऊ.